मीन राशी 8 ते 14 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मीन राशी या आठवड्यात तुमच्या आयुष्यात येऊ शकतो एक असा क्षण जो पुढील अनेक महिन्यांची दिशा ठरवेल। नमस्कार मीन राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात आपण पैसा, नोकरी, प्रेम किंवा नेहमीचे भविष्य याबद्दल बोलणार नाही, कारण 8 ते 14 जून 2026 या काळासाठी मीन राशीसमोर एक वेगळाच विषय दिसत आहे। या आठवड्याचा मुख्य विषय आहे अंतर्मनातील जागृती आणि लपलेल्या देणगीची ओळख। मीन राशी ही राशीचक्रातील सर्वात संवेदनशील, कल्पनाशील आणि भावनाविश्वाशी जोडलेली रास मानली जाते। अनेकदा मीन राशीच्या व्यक्तींना काही गोष्टी आधीच जाणवतात। एखादी व्यक्ती काय अनुभवत आहे, एखाद्या परिस्थितीचा पुढे काय परिणाम होऊ शकतो किंवा एखाद्या जागेची ऊर्जा कशी आहे हे तुम्हाला सहज समजू शकते। पण एक गोष्ट अनेकदा घडते, तुम्ही इतरांना खूप चांगले समजता पण स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ काढत नाही। या आठवड्यात विश्व तुम्हाला स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला सांगत आहे। हरवलेल्या स्वप्नांची तुम्हाला पुन्हा भेट होईल। मीन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या मनात अशी अनेक स्वप्ने असतील जी तुम्हाला जगासमोर कधीच व्यक्त करत नाही। काही स्वप्ने परिस्थितीमुळे मागे पडली, काही स्वप्ने मतांमुळे दडपली गेली, काही स्वप्ने तुम्ही स्वतःच विसरण्याचा प्रयत्न केला। पण या आठवड्यात त्या जुन्या स्वप्नांपैकी एखादे स्वप्न पुन्हा मनाच्या दारावर टकटक करू शकते। एखादा प्रसंग, एखादा संवाद, एखादे गाणे किंवा एखादी आठवण तुम्हाला पुन्हा त्या स्वप्नाची जाणीव करून देऊ शकते। तुमच्या आयुष्यातील सूर्योदयाचा क्षण, सूर्योदय होण्यापूर्वी आकाशात हलका प्रकाश दिसू लागतो। तुमच्या आयुष्यातही सध्या तसाच काळ सुरू असू शकतो। मोठे यश अजून आलेले नसेल, मोठी संधी अजून मिळालेली नसेल, पण त्याचे संकेत मिळायला सुरुवात झाली असू शकते। या आठवड्यात एखादी छोटी घटना तुम्हाला आशेचा किरण दाखवू शकते। जीवन तुम्हाला नवीन कथा लिहायला सांगत आहे। काही मीन राशीच्या व्यक्ती अजूनही भूतकाळातील एखाद्या प्रसंगाला धरून बसल्या असतील, एखादे अपयश, एखादी तुटलेली मैत्री किंवा एखादी गमावलेली संधी। पण या आठवड्यात विश्व तुम्हाला सांगत आहे, जुने प्रकरण संपले आहे, आता नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे। कारण जर तुम्ही सतत जुने पान वाचत राहिला तर नवीन कथा कधीच सुरू होणार नाही। तुमच्यातील सर्जनशील शक्ती जागी होईल। मीन राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक सर्जनशीलता असते, म्हणजे लेखन, कला, संगीत, अध्यात्म, कल्पनाशक्ती किंवा नवीन विचार या क्षेत्रांमध्ये या आठवड्यात विशेष प्रेरणा मिळू शकते। अचानक एखादी कल्पना सुचू शकते जी पुढे महत्त्वाची ठरू शकते। म्हणून मनात येणाऱ्या प्रत्येक सकारात्मक विचाराला महत्त्व द्या। एक सुंदर योगायोग असेल। या आठवड्यात एखादी घटना अशी घडू शकते जी तुम्हाला स्वतःशीच म्हणाल, हे नेमके आताच कसे घडले। योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे, योग्य वेळी योग्य माहिती मिळणे किंवा योग्य वेळी योग्य निर्णय सुचणे हे सर्व केवळ योगायोग नसून जीवनाचा प्रवाह तुम्हाला योग्य दिशेकडे नेत असल्याचे संकेत असू शकतात। तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट कदाचित अजून मिळायची आहे। मीन राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याबद्दल आणखी एक अत्यंत सुंदर आणि वेगळा संकेत दिसून येत आहे। अनेक वेळा तुम्ही आयुष्यातील मोठ्या घटनांची वाट पाहता, मोठे यश, मोठी संधी, मोठा बदल किंवा एखादा चमत्कार। पण विश्व तुम्हाला या आठवड्यात एक वेगळी गोष्ट शिकवत आहे। जीवनातील सर्वात मौल्यवान भेट अनेकदा मोठ्या स्वरूपात येत नाही, ती एखाद्या छोट्या जाणीवेच्या रूपात येते। कदाचित तुम्हाला या आठवड्यात अचानक लक्षात येईल की ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस धावत होता ती गोष्ट मिळाल्यानंतरही मनाला शांती मिळाली नसती, आणि ज्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करत होता त्यामध्येच खरा आनंद लपलेला होता। मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने स्वप्नाळू असतात। तुमचे मन अनेकदा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये फिरत असतो। पण या आठवड्यात विश्व तुम्हाला वर्तमानात जगण्याचा संदेश देत आहे। नवीन क्षितिजाची चाहूल लागेल। समुद्रावर उगवणारा सूर्य सुरुवातीला खूप छोटा दिसतो, पण जसजसा तो वर येतो तसतसा संपूर्ण आकाश उजळून टाकतो। तुमच्या आयुष्यातही काही संधी सध्या त्या सूर्यासारख्या असू शकतात। त्या अजून लहान वाटत असतील, त्यांचे महत्त्व अजून स्पष्ट दिसत नसेल, पण पुढील काळात त्याच गोष्टी तुमच्या आयुष्याचा मोठा भाग बनू शकतात। म्हणून या आठवड्यात मिळणाऱ्या प्रत्येक सकारात्मक संधीला महत्त्व द्या। तुमच्यातील एक मौल्यवान गुण समोर येईल। मीन राशीच्या व्यक्तींमध्ये एक अद्भुत गुण असतो, लोकांच्या मनातील भावना समजून घेण्याची क्षमता। अनेक वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीला शब्द न बोलताही समजू शकता। या आठवड्यात हीच क्षमता एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी तुमच्या उपयोगी पडू शकते। एखाद्या व्यक्तीला दिलेला तुमचा सल्ला, एखाद्याला दिलेला आधार किंवा एखाद्याचे मन समजून घेतलेला क्षण तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो। एक अनपेक्षित प्रेरणा, या काळात एखादे पुस्तक, एखादा व्हिडिओ, एखादे वाक्य किंवा एखाद्या व्यक्तीचा अनुभव
तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करू शकतो आणि कदाचित त्यातून तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासाची दिशा मिळू शकते. काही वेळा आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या घटनांची गरज नसते, एक योग्य विचार पुरेसा असतो. जुन्या ओझ्यातून मुक्त होण्याची वेळ. मीन राशीच्या व्यक्ती अनेकदा जुन्या आठवणी मनात जपून ठेवतात. जुने शब्द, जुने प्रसंग, जुने दुःख. पण या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट जाणवू शकते, जे संपले आहे ते सोडून देण्यातच खरे स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ भूतकाळ विसरणे नाही, तर त्यातून शिकून पुढे जाणे आहे. मीन राशीसाठी विश्वाचा दीर्घ संदेश इतकाच की मीन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे त्याचा अर्थ कदाचित तुम्हाला लगेच समजणार नाही. काही प्रश्न अजूनही अनुत्तरित असतील, काही स्वप्ने अजूनही पूर्ण झाली नसतील, काही वाटा अजून अस्पष्ट असतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माहीत असतो. कधी ती सरळ वाहते, कधी ती वळणे घेते, कधी ती खडकांना धडकते, पण शेवटी ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचते. तुमचा प्रवासही तसाच आहे. काही वळणे कठीण असतील, काही दिवस गोंधळाचे असतील, काही वेळा वाट हरवल्यासारखी वाटेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. मीन राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात स्वतःला एक वचन द्या. मी माझ्या प्रवासावर विश्वास ठेवेन, मी माझ्या स्वप्नांना जिवंत ठेवेन आणि मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन संधींचे स्वागत करेन. कारण विश्वाचा तुमच्यासाठी एक सुंदर संदेश आहे. तुमच्या आयुष्यातील काही सर्वोत्तम गोष्टी अजून तुमच्याकडे येत आहेत. त्यामुळे आशा सोडू नका. प्रत्येक सूर्योदयासोबत तुमच्या आयुष्यात नवीन शक्यता जन्म घेत आहेत. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, विश्व माझ्यासाठी सुंदर योजना तयार करत आहे. आणि पुढील राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.